तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश आणि तुम्ही पाहत आहात कृषीवेद गणेश. मित्रांनो, आपल्या दूध व्यवसायातील सर्वात मोठं दुःख काय असेल तर ते म्हणजे दिवसभर कष्ट करायचे, चारा घालायचा, वेळेवर पाणी पाजायचं. पण जेव्हा आपण दूध डेअरला नेतो तेव्हा तिथल्या मशीनवर जो आकडा येतो तो पाहून आपलं मन सुन्न होतं. कधी फॅट लागत नाही तर कधी एसएनएफ कमी होतो. मग काय होतं, 10 लिटर दूध असूनही हातात पैसे मात्र खूप कमी येतात. आपण विचार करतो की अमक्याच्या गायला 4.5 फॅट लागते आणि माझ्या गायला फक्त 3.2. असं का? आपण पशुखाद्य बदलतो, गोठा बदलतो, पण मूळ कारण शोधत नाही. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुमच्या दुधाच्या धंद्यातील नफा वाढवण्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत की नैसर्गिकरित्या आणि काही सुरक्षित रासायनिक पूरकांच्या मदतीने आपण दुधाचे फॅट आणि एसएनएफ कसे वाढवू शकतो. हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल, पण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कोणत्याही सल्ल्याची गरज पडणार नाही, याची खात्री मी देतो. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर व्हिडिओत पुढे जाण्याआधी आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं दररोज शेती संबंधित भन्नाट माहिती मिळते. तर एकदा नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे फॅट आणि एसएनएफ म्हणजे काय असतं. साध्या भाषेत सांगायचं झालं तर फॅट म्हणजे दुधातील स्निग्धांश किंवा सोप्या भाषेत दुधातील तूप. ज्या गायीच्या दुधात फॅट जास्त तिला दर जास्त मिळतो. पण दुसरे एक महत्त्वाचा परिमाण म्हणजे एसएनएफ. एसएनएफ म्हणजे सॉलिड नॉट फॅट. याचा अर्थ असा की दुधातून फॅट आणि पाणी बाजूला काढलं तर जे उरतं ते म्हणजे प्रोटीन, लॅक्टोज आणि मिनरल्स. त्याला आपण दुधातील साखर आणि खनिज म्हणतो. तर ते सगळं मिळून जास्त त्याला एसएनएफ म्हणतात. जर तुमच्या दुधाचा एसएनएफ 8.5च्या खाली गेला तर डेअरी तुमचं दूध स्वीकारत नाही किंवा रेट खूप कमी लावते. आता गंमत अशी आहे की फॅट हे प्रामुख्याने जनावरांच्या आहारावर आणि पचनसंस्थेवर अवलंबून असतं, तर एसएनएफ हे जनावरांच्या आरोग्यावर आणि त्याला मिळणाऱ्या प्रथिनांवर अवलंबून असतं. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधायचा हेच आपल्याला आज शिकायचं आहे. नैसर्गिक उपायांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे चारा व्यवस्थापन. आपण अनेकदा काय करतो, उपलब्ध असेल तो फक्त ओला चारा जनावरांना देतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त ओला चारा देत असाल तर दुधाचं प्रमाण वाढेल पण फॅट कधीच वाढणार नाही. कारण फॅट वाढण्यासाठी जनावरांच्या पोटात फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थाची गरज असते. जेव्हा जनावर वाळलेला चारा खातं तेव्हा त्याच्या पोटातील रुमेन नावाच्या भागात ॲसिटिक ॲसिड तयार होतं आणि हेच ॲसिड दुधातील फॅट तयार करण्यासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे आदर्श प्रमाण म्हणजे 70% ओला चारा आणि 30% वाळलेला चारा असं असायला हवं. तसेच चारा देताना तो नेहमी कुट्टी करूनच द्यावा. जर तुम्ही अख्खीची अख्खी पेंडी, अख्खाचा अख्खा चारा टाकला तर जनावर फक्त आवडीचा भाग खातं आणि बाकी चारा वाया जातो. कुट्टी केल्यामुळे पचन सुधारतं आणि लाळ जास्त तयार होते. लाळ जेवढी जास्त तयार होईल तेवढं पोटातील पीएच लेवल मेंटेन राहतो आणि परिणामी फॅट स्थिर राहते. हिरव्या चाऱ्यामध्ये शक्यतो द्विदल चारा याचा समावेश करा, कारण यामुळे एसएनएफ वाढण्यासाठी मोठी मदत होते. खाद्याबद्दल बोलायचं झालं तर आपण फक्त सरकी पेंड किंवा एखादं पशुखाद्य देतो, पण फॅटसाठी ऊर्जा आणि प्रोटीनची गरज असते. नैसर्गिकरित्या फॅट वाढवण्यासाठी तुम्ही दररोजच्या आहारात 250 ते 500 ग्रॅम बायपास फॅट किंवा घरगुती उपाय म्हणून भरडा, चना चुना आणि सोयाबीन भरडा याचा वापर करू शकता. सोयाबीनमध्ये उच्च दर्जाचं प्रोटीन असतं जे थेट एसएनएफ वाढवण्यासाठी काम करतं. एक जुना आणि यशस्वी उपाय म्हणजे जनावराला रोज 50 ते 100 ग्रॅम खाद्यतेल किंवा खोबरेल तेल द्यावं. पण हे देताना काळजी घ्यावी लागते. यापेक्षा उत्तम म्हणजे सरकी पेंड पाण्यात भिजवून न देता ती सुकी किंवा थोडी ओलसर करून द्यावी, जेणेकरून जनावर ते नीट चावून खाईल. चावून खाल्ल्यामुळे लाळ तयार होईल आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे फॅटमध्ये वाढ होईल. याशिवाय गूळ हा ऊर्जेचा खूप मोठा स्रोत आहे. वेल्यानंतरच्या काळात किंवा थंडीच्या दिवसात रोज 50 ते 100 ग्रॅम गूळ दिल्यास जनावरांची ऊर्जा टिकून राहते आणि त्याचा सकारात्मक परिणाम फॅटवर दिसून येतो. अनेक शेतकरी दूध वाढवण्यासाठी महागडी औषधं आणतात पण विनामूल्य मिळणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष करतात. मित्रांनो, दुधामध्ये 85 ते 75% फक्त पाणी असतं. जर जनावरांच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर शरीर स्वतःला वाचवण्यासाठी दुधाचं प्रमाण कमी करतं आणि राहिलेलं दुधात घनता वाढते. पण यामुळे एसएनएफवर विपरीत परिणाम होतो. जनावराला 24 तास स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध असायला हवं. एका अभ्यासानुसार जर जनावराला हवं तेव्हा पाणी प्यायला मिळालं तर दूध उत्पादनात 10 ते 15% वाढ होते. पाणी पिण्याचं प्रमाण वाढलं की रक्ताभिसरण सुधारतं आणि स्तनापर्यंत पोषक तत्त्वे व्यवस्थित पोचतात. उन्हाळ्याच्या दिवसात किमान 4-5 वेळा पाणी पाजा. पाण्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि जनावरांचा ताण म्हणजे स्ट्रेस कमी होतो. तणावमुक्त जनावर नेहमीच चांगले फॅट देतं.
आता आपण वैज्ञानिक उपाय बघूया. आजच्या काळात जमीन कसदार राहिलेली नाही, त्यामुळे चाऱ्यातून सर्व खनिज जनावराला मिळत नाहीत. म्हणूनच मिनरल मिक्सचर हे अनिवार्य आहे. चांगल्या कंपनीचं मिनरल मिक्सचर रोज 50 ते 100 ग्रॅम दिल्यामुळे जनावरांची प्रजनन क्षमता तर सुधारतेच, पण दुधातील एसएनएफ वाढण्यासाठी लागणारे कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांची पूर्तता होते. दुसरी महत्त्वाची रासायनिक गोष्ट म्हणजे सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच आपला खाण्याचा सोडा. जर तुम्ही जनावराला जास्त प्रमाणात आंबेन किंवा धान्य देत असाल तर त्याच्या पोटात ॲसिडिटी तयार होते. ही ॲसिडिटी फॅट कमी करते. अशावेळी रोज 20 ते 30 ग्रॅम खाण्याचा सोडा खाद्यातून दिल्यास पोटाचा पीएच संतुलित राहतो आणि फॅटमध्ये अचानक होणारी घट थांबते. याला आपण बफर म्हणतो. तसेच बाजारात मिळणारे प्रोबायोटिक्स आणि ईस्ट कल्चर याचा वापर केल्यास चाऱ्याचं पचन होऊन पोषक तत्त्वे रक्तात शोषली जातात. तुम्हाला माहिती आहे का, दूध काढायच्या पद्धतीचाही फॅटवर परिणाम होतो. गाईच्या कासेमध्ये जे दूध सुरुवातीला येतं त्यात फॅटचं प्रमाण खूप कमी, साधारण 1 ते 2% असतं. जसे जसे दूध काढलं जातं तसं शेवटच्या दुधात फॅटचं प्रमाण 10 ते 12% पर्यंत असतं. जर तुम्ही काही गाईत पूर्ण दूध काढलं नाही तर सर्वात जास्त फॅट असलेलं दूध कासेतच राहतं आणि डेअरीला तुमचं कमी फॅट जातं. म्हणूनच दूध काढताना पूर्ण हस्तधुवन म्हणजेच फुल हँड मिल्किंग पद्धतीचा वापर करा आणि शेवटचा थेंबून थेंब काढा. तसेच दूध काढण्याच्या 2 वेळांमधील अंतर समसमान असावे. जर तुम्ही सकाळी 7ला आणि संध्याकाळी 5ला दूध काढत असाल तर वेळेतील अंतरामुळे फॅटमध्ये तफावत येते. शक्यतो 12-12 तासाचे अंतर ठेवा. जनावराची कास स्वच्छ धुवा. त्याला शांत वातावरणात दूध काढू द्या. जर जनावर घाबरलेलं असेल किंवा तणावात असेल तर ॲड्रेनालिन नावाचं संप्रेरक तयार होतं जे दूध उतरू देत नाही आणि याचा फटका पुन्हा फॅटलाच बसतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की दुधाचे फॅट आणि एसएनएफ वाढवणं ही काही जादू नाही, तर ते एक शास्त्र आहे. संतुलित आहार, वाळलेला चाऱ्याचा वापर, मुबलक पाणी, मिनरल मिक्सचरचा नियमित वापर आणि योग्य व्यवस्थापन या 5 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या दुधाचं फॅट नक्कीच वाढेल. लक्षात ठेवा, कोणत्याही रासायनिक औषधाचा अतिवापर करू नका. जे काही कराल ते नैसर्गिक पद्धतीला पूरक म्हणूनच करा. मला खात्री आहे की ही माहिती तुमच्या गोट्यात बदल घडवून आणेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्ही कोणता घरगुती उपाय वापरता हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा कृषीविद गणेश.